आज मी आपल्याला मटणाचा तांबडा रस्सा अगदी साधी आणि कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये अशी ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतले आहे। चला मग सुरू करूया। टोप गरम करून त्यामध्ये तेल घालायचे आहे। तेल गरम झालं त्यामध्ये आता तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा, बारीक चिरलेला एक मोठा कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। कांदा सॉफ्ट असा भाजला आहे। त्यामध्ये आता इथे एक टोमॅटो ही व्यवस्थित तेलामध्ये भाजायचा आहे। 1 स्पून अद्रक लसूणची पेस्ट, ही भाजून झाले। आता इथे 1 स्पून मीठ आणि 1 स्पून हळद, सगळं असं व्यवस्थित भाजायचं आहे। आता इथे आपण मटण ॲड करायचं आहे। तेही कांद्यामध्ये वगैरे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण जास्त असे मसाले यूज नाही करणार। जास्त मसाले यूज केले तर त्या पदार्थाची ॲक्च्युअल अशी टेस्ट निघून जाते। इथे मी 4 ते 5 वेळा असं झाकणामध्ये पाणी गरम करून टाकलेलं आहे मटण शिजण्यासाठी। तुम्ही वेगळं पाणी गरम करूनही घालू शकता। इथे मी अर्धा वाटी सुकं खोबरं, 1 स्पून जिरे, तीळ आणि खसखस घेतली आहे। 1 स्पून तेल गरम करून त्यामध्ये हे सगळं भाजून घ्यायचं आहे। तवा गरम करून मी गॅस मंद केला आहे। मोठ्या गॅसवरती हे सगळं लगेच जळू शकतं। हे सगळं आता व्यवस्थित भाजलं गेलं आहे। आता मी मिक्सरच्या जारमध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, पाणी न घालता मी असं हे वाटून घेतलं आहे। मटण व्यवस्थित मस्त असं शिजलं आहे, पण पाणी आटलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मी 1 ग्लास गरम करून पाणी ॲड केलं आहे। आता हा मसाला जो वाटलेला आहे तो मी डायरेक्टली टाकला आहे। हा तेलामध्ये वगैरे भाजायची गरज नाही आहे। ऑलरेडी हा आपण व्यवस्थित भाजून घेतला आहे। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं आहे। आता मी इथे माझा घरगुती लाल मसाला 3 स्पून ॲड केला आहे। तोही व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे आणि साधारण 2 मिनिट उकळी येऊन द्यायची आहे। आता हा मटणाचा तांबडा रस्सा रेडी आहे। जास्त असा थिक नाही आहे, हा रस्सा आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।